नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मनोज जाधव मनोज फर्टिलायझर्स या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण बरेच व्हिडिओ अपलोड केले, बराच आपला प्रतिसादसुद्धा मिळाला, काही लोकांचा फोनवर सुद्धा कॉन्टॅक्ट झाले। तर अशा याच्यात एक थोडीशी आमची एक खंत आहे की तुम्ही जे व्हिडिओ पाहता त्यांना जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर निश्चितच आम्ही अजून तुम्हाला चांगलं कंटेंट देऊ शकू। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर थोडं लाईक केलं तर आमचं पण मनोबल थोडंसं वाढेल। तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे सोयाबीन पिकाबद्दल। मी नेहमीच सांगत आहे, सोयाबीन पीक हे न परवडणारं पीक आहे। सोयाबीन पिकाला लागणारा खर्च आणि त्याचं उत्पन्न, त्याच्यापासून मिळणारं उत्पादन याचा जर विचार केला तर निश्चितच आपल्याला न परवडणारं पीक आहे। तर मग अशा ह्याच्यात आपण सोयाबीनमध्ये काय बदल केले पाहिजे, व्हरायटीमध्ये काय बदल केले पाहिजे, कोणती व्हरायटी निवडली पाहिजे आणि ती व्हरायटी लावून कशा पद्धतीने आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे, याच्यावर जर आपण थोडक्यात चिंतन केलं तर निश्चितच थोडं उत्पन्न जर वाढलं तर आपल्या खिशात दोन पैसे राहतील आणि सोयाबीनपासून आपला उदरनिर्वाह होण्यासाठी मदत होईल। तर मित्रांनो, आपण आता एक नवीन व्हरायटीच्या संदर्भात चर्चा करत आहे, जी की व्हरायटी आहे RVSM 2011-35, जी 335ला रिप्लेस करण्याकरता एक ही व्हरायटी आलेली आहे। या व्हरायटीची सर्वात मोठी खासियत आहे की ही व्हरायटी महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात लागवड करण्याकरिता योग्य आहे। वाण या वाणाचा कालावधी 96 ते 100 दिवस आहे, म्हणजे जवळपास 335 जे आपलं प्रचलित वाण आहे यापेक्षा 5 दिवस लवकर येणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, या वाणाच्या उत्पादनाची जी पातळी आहे हे जवळपास 35 ते 40 क्विंटल पर हेक्टर, म्हणजे 2.5 एकरात 35 ते 40 क्विंटल, म्हणजे साधारणतः एका एकराचा जर विचार केला आपण तर 12 ते 15-16 क्विंटलपर्यंत याचं उत्पन्न अपेक्षित आहे। एकरी 12 ते 15 क्विंटल जर उत्पन्न याचं अपेक्षित आहे तर ही व्हरायटी नक्कीच उत्तम आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, या व्हरायटीच्या संदर्भात आपल्याला जर बोलायचं झालं RVSM 2011-15 बद्दल, तर ही व्हरायटी व्हायरस रोगाला प्रतिबंधक आहे। जे आपण आत्तापर्यंत पाहिलं, नवीन वाण लावल्यानंतर त्याच्यावरती व्हायरस येतो। आता मधात पाण्याचा जर ताण पडला, थोडा ताण पडल्यानंतर येलो मोजॅक येऊन राहिला, तर हे जे व्हायरसमुळे आपलं उत्पन्नात जो फटका बसतो तो या व्हरायटीत बसणार नाही। असं एक ही व्हायरस रोगाला प्रतिबंधक व्हरायटी आहे। या व्हरायटीचे जे फुलं आहेत हे पांढरे येतात आणि याला ब्रँचेस होतात। ही जी व्हरायटी आहे ही पतली पेरायची, एकरी 24 किलोपर्यंत आपण याला पेरू शकतो। त्यानंतर महत्त्वाचं आहे मित्रांनो, याच्या शेंगावरती काटे नाहीत, म्हणजे सोंगताना तुम्हाला याचा त्रास होणार नाही। तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की याच्या शेंगा ज्या आहेत ह्या काळ्या नाहीत, याच्या शेंगा 335 सारख्याच आहेत, भुरक्या कलरच्या आहेत। त्यामुळे हे कुटारपण जे जनावर आहेत आपले त्यांना खाण्याकरता एकदम योग्य आहे। तर या पद्धतीचे एक सर्वात उत्कृष्ट वाण RVSM 2011-35 हे आपल्याकरता एक वरदान ठरेल अशी अपेक्षा आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जर या व्हरायटीचं 12 ते 15 क्विंटल 16 क्विंटलपर्यंत एकरी उत्पन्न अपेक्षित आहे, तर या व्हरायटीला आपल्याला त्या पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंटसुद्धा करणं गरजेचं आहे। या व्हरायटीला आपण खताचं नियोजन करत असताना कुठलंही समजा 20-20-0-13 सारखं खत आपण 25 ते 50 किलोपर्यंत एकरी पेरलं पाहिजे। त्यासोबत आपण 5 किलोपर्यंत मायक्रोन्यूट्रंट कुठल्याही कंपनीचं, ज्याच्यामध्ये 6 घटक आहेत, झिंक, फेरस, मॅग्नीज, मॉलिब्डेनम, बोरॉन, कॉपर, हे जे 6 घटक असतात याचं मायक्रोन्यूट्रंट तर नरिशसारखं येतं किंवा वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या नावानं मायक्रोन्यूट्रंट येते, ते एक 5 किलो आपण जर पेरलं तर बऱ्यापैकी उत्पन्न होईल। किंवा मायक्रोन्यूट्रंट नाही तर हायरोमाय किंवा या पद्धतीचं जे काय आहे व्हॅम HD, जे काय व्हॅम शक्ती, हे असं मायक्रोरायझा आपण जर टाकलं तर या व्हरायटीचा बऱ्यापैकी आपल्याला उत्पन्न घेता येईल। मित्रांनो, ह्या व्हरायटीचं जे आहे की सीड रेट जो आहे 30 किलो नाही, याचा 24 किलो आपण एकरी पेरलं पाहिजे। ही एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तण नियंत्रणासाठी आपण पेरणीबरोबर आपण मागं एक ऑथॉरिटीचा व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केला होता, त्याची चर्चासुद्धा अपलोड केली होती। तर ऑथॉरिटी हे पेरणीसोबतच जर फवारलं तर तणविरहित आपलं शेत राहील आणि कदाचित जर तण निघलंच तर आपण 25 दिवसानंतर दुसरंही तणनाशक कुठलंही आपण त्याच्यावरती फवारू शकतो। या पद्धतीनं आपण जर या व्हरायटीची निवड केली, मला वाटते RVSM 2011-35 जी व्हरायटी आहे ही शेतकऱ्यांना
वरदान ठरेल असं मला माझं एक मत आहे वैयक्तिक, जे की त्यांच्या उत्पन्नाचा आणि त्याचा जो रेशो सांगितला, जर समजा आपल्याला 10 क्विंटलच्या वर सोयाबीन झाली तरच शेतकरी बांधवांनो आपल्याला हा खर्च करून परवडणार, अन्यथा 4, 5, 6 क्विंटल 7 क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न घेऊन आपला जो खर्च आहे तो सुद्धा निघणार नाही आणि फक्त आपण सोयाबीन पेरली याच्यावरती आपल्याला समाधान मानावं लागेल. तर धन्यवाद मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. ज्या लोकांना याची आवश्यकता आहे त्यांच्याकडे हा शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर्स.